नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर. तर आज आपण 8वा भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत, पहिल्या भारतीय महिला राज्यपाल कोण आहेत, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत, भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत, भारताच्या पहिल्या महिला राजदूत कोण आहेत, भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर कोण आहेत. तर आज भाग 8मध्ये आपण पाहणार आहोत. आज तारीख आहे 11/8/2024. चला तर सुरू करूया भाग 8वा. तर प्रश्न 391 आहे आजचा पहिला प्रश्न. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? तर याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 352, लोकसभेचे पहिले सभापती कोण? त्याचं बरोबर उत्तर आहे ग. माळवणकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 353, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण? याचं उत्तर आहे योमेशचंद्र बॅनर्जी. तर विद्यार्थी मित्रांनो, 354वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण? तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर नागेंद्र सिंग. प्रश्न क्रमांक 355, संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय कोण? त्याचं बरोबर उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयीजी हे आहेत पहिले भारतीय. प्रश्न क्रमांक 356, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण? तर बरोबर उत्तर आहे सुकुमार सेन. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 357, ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण? तर बरोबर उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 358, पहिले भारतीय ICS अधिकारी कोण? तर बरोबर उत्तर आहे सत्येंद्रनाथ टागोर. 359वा प्रश्न आहे, इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय कोण? तर बरोबर उत्तर आहे मिहिर सेन. तर विद्यार्थी मित्रांनो, 360वा प्रश्न आहे, भारताचा पहिला अंतराळवीर कोण? तर बरोबर उत्तर आहे राकेश शर्मा हे आहेत पहिले अंतराळवीर भारताचे. प्रश्न क्रमांक 361, प्राणवायू शिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा भारतीय कोण? तर बरोबर उत्तर आहे फू टोरजी. प्रश्न क्रमांक 362, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर बरोबर उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर हे आहेत. 363, भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर बरोबर उत्तर आहे सचिन तेंडुलकर हे आहेत पहिले भारतरत्न पुरस्कार मिळवणारे. प्रश्न क्रमांक 364, भारताचा पहिला परमवीर चक्र विजेता कोण? तर याचं बरोबर उत्तर आहे मेजर सोमनाथ शर्मा. प्रश्न क्रमांक 365, भारताचे आद्य क्रांतिकारी कोण? तर बरोबर उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 366, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर उत्तर आहे पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 367, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर बरोबर उत्तर आहे भारतरत्न. प्रश्न क्रमांक 368 आहे, भारतातील सर्वोच्च पद कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील सर्वोच्च पद हे राष्ट्रपती पद आहे. प्रथम नागरिक म्हणून आपण म्हणतो. प्रश्न क्रमांक 369, भारताचा पहिला मोगल सम्राट कोण? तर उत्तर आहे बाबर, पहिला मोगल सम्राट. प्रश्न क्रमांक 370, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण? तर उत्तर आहे C. राजगोपालाचारी. प्रश्न क्रमांक 371, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर बरोबर उत्तर आहे विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 372, भारताचे एकूण क्षेत्रफळ किती? आपल्या भारताचे एकूण क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किमी. तर प्रश्न क्रमांक 373, भारतास किती किलोमीटरचा लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर बरोबर उत्तर आहे 7,516. प्रश्न क्रमांक 374, तर आपल्या महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर आपल्या महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र लाभला आहे. प्रश्न क्रमांक 375, पहिले भारतीय वैमानिक कोण? भारताचे पहिले वैमानिक कोण? तर बरोबर उत्तर आहे पुरुषोत्तम काबली हे पहिले भारताचे वैमानिक आहेत. प्रश्न क्रमांक 376, महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता? तर उत्तर आहे हरावत, आपण त्याला हरियाल बी म्हणतो. प्रश्न क्रमांक 377, 7 बेटांचे शहर कोणते? तर 7 बेटाचे शहर आहे आपली मुंबई. प्रश्न क्रमांक
378 महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर याचं उत्तर आहे शेकरू. हे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. 379 प्रश्न आहे, चिकूसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तो घोलवाडा. आणि प्रश्न क्रमांक 380 आहे, भारताचे पहिले क्रिकेट कसोटीपटू कोण? तो बरोबर उत्तर आहे रणजित सिंग. आपल्या मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, लाईक करा. आपले लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 381, भारताची पहिली महिला मुस्लिम राज्यकर्ती कोण? तर उत्तर आहे रजिया सुलताना. प्रश्न क्रमांक 382, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर बरोबर उत्तर आहे इंदिरा गांधी. ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. प्रश्न क्रमांक 383, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर प्रतिभाताई पाटील, आपल्या महाराष्ट्राच्या आहेत. प्रश्न क्रमांक 384, भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण? तर उत्तर आहे मीरा कुमार. प्रश्न क्रमांक 385, भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण? त्याचं बरोबर उत्तर आहे कादंबनी गांगुली. प्रश्न क्रमांक 386, परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर कोण? तर बरोबर उत्तर आहे आनंदीबाई जोशी. प्रश्न क्रमांक 387, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? तर बरोबर उत्तर आहे ॲनी बेझंट. ह्या पहिल्या महिला होत्या. प्रश्न क्रमांक 388, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण? तो बरोबर उत्तर आहे सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 389, पहिल्या भारतीय महिला राज्यपाल कोण? तर बरोबर उत्तर आहे सरोजिनी नायडू. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 390, भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? तर बरोबर उत्तर आहे सुचेता कृपलानी. हे आहे. प्रश्न क्रमांक 391, भारताच्या पहिल्या महिला राजदूत कोण? तर बरोबर उत्तर आहे विजयालक्ष्मी पंडित. प्रश्न क्रमांक 392, भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर कोण? तर बरोबर उत्तर आहे कार्नेलिया सोराबजी. ह्या पहिल्या बॅरिस्टर आहेत. प्रश्न क्रमांक 393, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? तर बरोबर उत्तर आहे मीरा साहेब फातेमा बीबी. हे आहेत. प्रश्न क्रमांक 394, भारताच्या पहिल्या महिला सभापती कोण? तर बरोबर उत्तर आहे सुशीला नायर. ह्या पहिल्या महिला सभापती होत्या. प्रश्न क्रमांक 395, युनोच्या आमसभेत अध्यक्षपद भूषवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर बरोबर उत्तर आहे विजयालक्ष्मी पंडित. प्रश्न क्रमांक 396, केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर बरोबर उत्तर आहे राजकुमारी अमृत कौर. प्रश्न क्रमांक 397, भारताच्या पहिल्या महिला महापौर कोण? तर बरोबर उत्तर आहे अरुणा असफ अली. प्रश्न क्रमांक 398, योजना आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? त्याचं बरोबर उत्तर आहे इंदिरा गांधी. ह्या होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 399, MA ची पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर बरोबर उत्तर आहे चंद्रमुखी बोस. प्रश्न क्रमांक 400 आणि शेवटचा आजचा प्रश्न, भारताची पहिली महिला IAS अधिकारी कोण? तर उत्तर आहे अण्णा राजम जॉर्ज. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. सर्व प्रश्न हे गुगलवरून घेतलेले आहेत, त्यामुळे काही चूक झाली तर कमेंटमध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.